लाडक्या अभियानचा कार्यकर्ता म्हणून लेक लाडकी अभियानचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेलो आहे। तुम्ही म्हणाल अभियान तर लेक लाडकी आहे, मग तिथे पुरुषाचं काम काय? तर मी एक सांगेन, अजून सुद्धा स्त्रियांवर पुरुषांमुळे अन्याय होतो, तर पुरुषांनी स्वतःची मानसिकता बदलली पाहिजे। जोपर्यंत स्त्री उद्धारासाठी पुरुष पुढे येणार नाही तोपर्यंत स्त्रियांच्या बाबतीत चांगलं काम घडणार नाहीये। महात्मा फुले आले, त्यांनी मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था उभारली, त्यांना सावित्रीबाईंनी तेवढीच मोठी साथ दिली। शिवबा आले, शिवबांनी स्त्री संरक्षणाचं सांगितलं, स्त्रियांना शिकवा म्हणून सांगितलं। आणि असे अनेक आपले शाहू फुले आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते जे संतांचा वारसा घेऊन पुढे चालले। पण काय होतंय, आज या महाराष्ट्रामध्ये पुन्हा अंधश्रद्धा पसरवण्याचं काम काही लोक करतायत। परत त्याच रूढी, त्याच प्रथा, त्याच परंपरा या कशासाठी राबवायच्या हे मला समजत नाही। अजून सुद्धा वैष्णवीताई नवगणेंसारखं जर प्रकरण घडतं, हुंडाबळीसाठी जर एखाद्या मुलीला प्राण सोडावा लागतो, तर हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाण आहे, हे आपल्यासाठी लाजिरवाण आहे। आणि आपण मग यातून काय म्हणून शिकलो आतापर्यंत या मातीत आपल्याला स्वतःला कितीतरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी स्वतःला गाडून घेतलं, एवढं मोठं योगदान दिलं, स्वतःच्या अख्ख्या आयुष्य त्यांनी या मातीसाठी खपवली, या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी खपवली। आणि अजून सुद्धा आपण त्याच रूढी, त्याच प्रथा, त्याच परंपरा जर घेऊन पुढे चालणार असतो तर मग काय उपयोग? संत चळवळीचा एकंदरीत विचार हा विज्ञानवादी तार्किक दृष्टिकोन आहे, आणि हे आता आपण समजून घेतलं पाहिजे। तुकोबाराय त्यांच्या एका अभंगात म्हणतात, नवसे सायाचे पुत्र होती तर का करणे लाडेपती। नवसाने जर मुलं झाली तर नवऱ्याची गरज काय? हा रोकडा सवाल व्यवस्थेला केला तो तुकोबाराय यांनी केला। ज्ञानोबा यांनी या समाजाला आपल्या म्हणजे किती हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या, त्यांना आजच्या आयुष्यभर एवढ्या हाल अपेष्टा सोसल्या, ज्ञानेश्वरी लिहून झाली, आणि पसायला मग मागून काय मागितलं त्यांनी? जो जर आमचीला तोटे लावत जातं, म्हणजे फक्त मानवासाठी मागितलं नाही, स्वतःसाठी मागितलं नाही ना, स्वतःच्या कुटुंबासाठी मागितलं त्यांनी, पूर्ण मानव जातीसाठी तर मागितलंच, पण संपूर्ण प्राणी मात्रांसाठी सुद्धा मागितलं। हा विचार आता उलट करणं गरजेचं आहे। माझा एक मित्र आहे, तो एका ठिकाणी अमुक देवस्थानला गेला, तिथं बरेच कर्मकांड विधी वगैरे होतात, त्या झाडाच्या चिठ्ठ्या त्यांनी बऱ्याच हुडकून आणल्या, आणि त्या चिठ्ठ्या आम्ही रूम मध्ये बसून वाचल्या। तर त्या चिठ्ठ्यांमध्ये माझ्या शेजाऱ्याचं वाटूळ होऊ दे, माझ्या भावाचं वाटूळ होऊ दे, माझ्या प्रेयसीचं वाटूळ होऊ दे, अमुकचं वाटूळ होऊ दे, हा विचार आपल्याला संतांनी शिकवला नाही ना। मग आता आपला समाज जर ह्या दिशेने पुढे जातो तर आपण समजलं पाहिजे की आपल्या समाजाला भरकटवणारे लोक काहीतरी आलेत, आणि ते चुकीच्या दिशेने आपल्याला नेत आहेत। त्यामुळे मग तुकोबाराय यांनी आपल्याला जो धर्म सांगितला तो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वेदा ब्रह्ममंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत करा, ते हित सत्य करा, कोणाही जीवाचा न गर्व वर्ण सर्वेश्वर पूजनाचे, तुका म्हणे एका देहाच्या सुख दुःख बोलो जीव पावे। आणि आज या ठिकाणी संविधान संपादन सोमवार महाराज चालवतायत, हे खरंच खूप मोठं कार्य आहे आपल्या सर्वांसाठी। आणि यातून आपल्याला ते शाहू फुले आंबेडकरांचे, ज्ञानेश्वरांचे, सर्व संतांचे आणि आपले वैचारिक चळवळीची पुन्हा एकदा उभारणी करण्यास मदत होते। आणि याचं डॉक्युमेंटेशन बंडगर महाराज करतायत, वाबळे महाराज समाजात प्रबोधन करण्याचं मोठ्या प्रमाणात काम करतायत, आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला इथे बोलण्याची संधी दिली। मी यासाठी सर्वांचा ऋणी आहे, आणि शेवटी एवढंच म्हणेन, आमची वचनं काही जणांना कटू वाटत असतील तर मग त्याला सत्य आम्हा म्हणी नवे बाबाची धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी असे बरे। सर्वांना पुन्हा एकदा रामकृष्ण हरी, जय भीम, जय शिवराय, जय महात्मा फुले।